शाबू इतका डबा भरून भिजाय घातलेला, त्याला निम्म्या डब्याचं पातेलं भरून शाबू बटाट्याचा खीस टाकून मस्तपैकी आता ह्या पापड्या चालल्यात, त्यात लाल मिरची टाकली आहे बारीक करून. आता हे शिजलंय सगळं, सायाच केलेलं आहे. आता बाहेर न्यायचं, छान असं पळीने घालायचं. तुम्हाला दाखवते आता कसं घालायचं कसं नाही. चुलीला जाळ लावलाय, धना शिजलंय का आता बाय? शिजलंय. आता बाहेर घेऊन जायचंय. एवढ्या पळ्या घेतल्या, तर सगळ्या एक एक पळी द्यायची आणि पळीने घालायला सुरुवात करायची. बटाट्याची साल काढून ठेवली आहे. अजून बऱ्याच बटाट्यांचं बिना सालीचं शिजाय घालायचे. आता ते आणि चकल्या करावं लागते. ते शाबू शिल्लक राहिलाय ना, तर ही पळीचं पापड लय होत्या ना, शिजाय घायला जागाच नाही. शिजलं तरी घालायचं कुठं, वर व्यवस्थित घालावं लागेल ना. फुफुटा कुठं काय बाय स्वच्छ करावं लागते सगळं. तर चला आता बाहेर सावलीला घातले तुम्हाला. काय म्हणते मम्मी? चाललंय ना घालायचं सावलीला, ऊन लागतंय. काय करते? शाबू बटाटा चिकली तुम्ही बघितलं की बघा, शिजवायला घातलेलं. नाही जमत. नाही ती पण बाजू काय झाली, तळवट हातरायचा खाली पाहिजे, थोडं वाकडं तिकडं होते ना. हा बरोबर, ह्याच्या खरं चटई हाताळली असते तर बरोबर झालं असतं. ती ही आहेत ना, ही दोऱ्या ती ही होते तर थांब ना आले. कसला पांढरा नाही, त्याला पांढरा कागद लागतो पातळ. कसला आपण आणला होता ताडपत्रीवर कसं बापू घालायचं पांढरा. हा आता इकडं सावलीला खट मांडली आहे. परत इकडं बाज कुठे एक बाजवती घातली, ती बाकीच आहे की त्याच्यावर मांडले कालचं. असं मस्त चाललंय. खटावरती मांडावं लागतंय ना. आणि इथं शिजवायचं काम चालू आहे. पातेलं चुलीवरच आहे. सकाळ धरणं ही चाललंय. हे दुसरं पातेलं, एक पातेलं घातलं सकाळी आणि हे दुसरं. असं मस्त शिजवावं लागतंय छान. तवा कुठं व्यवस्थित होतंय असं. तिकडं तो का बाजू वाळते आणि ते थोडं सावलीलाच टाकले. बाजू उन्हात घ्यावं वाटते काय बाय? आहे ना, इथं मांडावं लागल. चला चला. आमच्यात आज येरवाळी भाजी शिजाय घालायचं काम चाललंय. काय एका एकीत वारं कावदा सुटले होय आत्या. आणि कळलं सुद्धा नाही. सकाळून इतकं ऊन लागलं की पार होय आत्या, इतका डोकंही झालं. आणि आता कुशालच वार सुटलंय. तुम्हाला म्हणलं चला बाहेर एकदा झलक दाखवा. सकाळ धरून व्हिडिओ काढायची काही चवच नाही. त्याला डोकं इतकं दुखत होतं की मला तर पार खालतं वरतं सुसत काय सुसानाच. शेवग्याची शेंग ताजी तोडून आणली, शिजायला घातली. आता भाकरी करायच्यात, तिथं शेंगदाणे कुटायच्यात. काय झालं, कुठं वारं सुटलं का नाही सुटलं तर तर लाईट तर पार गायबच. हो बघा बाहेर कस काय वारं सुटलंय. झाड कस काय आमची झोका खेळते. ती एक झाड काय नीट राही ना. पण हो का, अजून तर उन्हाळा जायचा आहे. ह्यो पाऊस म्हणतात महादेवाचा तळ भरा येतो असं म्हण आहे. सगळी माणसं जुनी म्हणायची. त्याच्यामुळे का असं वातावरण वरती आभाळ पण आलेले. इजा लावत होत्या, इजा पण लावल्या. तर आता म्हणलं आपला स्वयंपाक येरवाळीच करून घ्यावं. सकाळ धरून एवढं ऊन लागलं. शाबू बटाटा चकली करत होतो, पण काय ती ऊन होतं का ऊन होतं वय बाई. आणि ती काय सांडग्या गत हाय वय तवा सावलीला बसून चला वाळतं या. इकडं उन्हात कवर पण उन्हात बसावं लागतं या. खरं रात्री बेसन करायचंच नव्हतं, ती देवाने शिक्षा दिली. महादेवाची एकादशी तुम्ही बेसन केलं या कुशाल. देव म्हणला असं का एकादश धरली या, खिचडी केली या, आणि न खाणाराला बेसन केली. रात्री उशीर पण झालता ना, लय उशीर म्हणजे
चकल्या ही करायला, भांडी घासायला. तरी आज हो का भांडी घासून ठेवली सगळी. पाणी आणायचं आणि हे करायचं. परत हिरीवून पाणी आणलं तरी अण्णाने जार भरून आणलं 2 म्हणून सुक लागलं. तो म्हणला मम्मी मी आणतो जार भरून राहून द्या. तरी हो का अजून शाबू आणलाय 5 किलो शाबू या. अजून आता ती उद्या कुरिअर पॅक करायची. उद्या मंगळवार आहे, आज तर काय झालं नाही. पण उद्या आता कुरिअर पॅक करल्याशिवाय सुक नाही. हा दिसतंय बघा अंधारात कसं इकडून बॅटरी लावली या, त्याच्यामुळे असं दिसतंय या. आता लाईट कवा येतील कवा नाही माहित नाही, पण आता हे व्हिडिओ घेईन संध्याकाळपर्यंत. कसं काय दाड पत्रा वाजतोय म्हणून आम्हाला नवं किचन तयार करायचंय पटापटा. होय जसं पैसे येते तसं आमचं चालू आहे बरं का हो काम. आता एक तर टप्पा झालाय, आता दुसऱ्या टप्प्याला इटा आणून इटा उभा करावं लागते आणि तिसऱ्या टप्प्याला दरवाजा आणावं लागते. एवढ्या महिन्याभरात पण टप्प्यात करून घ्यायचंय काम का नाही आता. किचनची खोली तयार करायची ना चांगली मस्तपैकी. किचनची खोली सगळं किचन मध्ये दाखवीन तुम्हाला. आता जसं जसं व्हिडिओ पडतील तसं तसं मी दाखवणारच आहे. काय चालली भाजी तर शिजली आता. जाऊ की थांबा बाय वारले कुठले भ्या वाटते. घरात वाळू टाकले मस्तपैकी, कारण काय एका दिवसात वाळत नाही ना. म्हणून हे असं छान घरात वाळू टाकले या पटांगणात पसरून. हा का ह्या घरात काय आमचा वावर नसतो जास्त, त्याच्यामुळे हे सगळं सामान इथं ठेवलेलं असतं. ते पातेलं काढून ठेवलं तर ते आता हातरायचंय वाळाय टाकायचंय. म्हणजे म्हणलं आता पाऊस थोडं वारं सुटलंय म्हणून म्हणलं दारी काढून घ्यावं. बाहेर आता खूप अंधार पडलेला आहे बघा, अंधार झालाय. भाजी शिजली सगळं झालंय. आता बाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. आणि टाका तुम्हाला कोणाकोणाला सगळ्या ऑर्डर टाकायच्या असल्यात. ही आहे शाबू बटाट्याचं पापड, तुम्हाला तर सांगितले. चकली काल करत होतो आणि कुरडई पापड्या हे असं तिकडं वरती ठेवलंय. आता कसं थोडंसं जागा कमी असल्यामुळं मग हे पण खाली घेऊन असं इथं हे सगळं आता पातळ एखादी ही घ्यायची. असं पातळ तसलं पांढरं बापू डोक्याला बांधतात ना, ते दुसऱ्याला हे सगळं ह्याच्यावरती आता झाकून हे करून व्यवस्थित ठेवायचं. चला तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. तुम्हाला नंबर सांगते एकदा मी, 96 99 08 38 27 हा माझा नंबर आहे. चला बाय.